नमस्कार, JK किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कैरीच्या लोणचीची रेसिपी बघणार आहे, जी वर्षभर टिकणारी अशी ही रेसिपी आपण आज बनवणार आहे. आणि ही कैरी जी आहे ही अशी फोडून घेतलेली, मी अडकित्त्याच्या साह्याने अशी फोडून घेतलेली आहे. 3 किलो कैरी आहे ही. आणि आता यामध्ये मी हळद घालणार आहे. फोडून घेतल्यानंतर थोडे 1 दिवस सुकून दिले आणि त्यानंतर लगेचच मी ही लोणचं तयार करायला घेतले आणि त्यामध्ये 1 चमचाभर हळद घातली आहे. 1 ते 1.5 वाटी मी यामध्ये मीठ घातलंय आणि मीठ जे आहे ते थोडंसं प्रमाणशीरच घातलंय, जास्त खारटपणा पण मी करणार नाही आहे लोणच्याचा. बघू शकता अशा प्रकारे मीठ आणि हळद लावून घेतले आणि हे कैरी जी आहे अशी हलवून घेतली आहे आणि असं मीठ आणि हळद याला मिक्स झाली आहे, आपल्या कैरीच्या फोडींना मिक्स झाली आहे. आणि आता आपण एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये आपण बडीशोप, लवंगा, बडीशोप आणि मिरी जे आहे ते असे आपण थोडीशी भाजून घेणार आहे, जेणेकरून त्यामधलं जे मॉइश्चर असतं ते कमी होईल. आणि आपण असं भाजून घ्यायचे बडीशोप आणि लवंगा आणि मिरी हे असं चांगलं असं आपण भाजून घ्यायचे. थोडंसं असं गरम करून घेणार आहे आणि ते गरम करून आपण हे सुद्धा असं साईडला काढणार आहे. आणि मी यामध्ये लसूणसुद्धा सोलून घेतलेलं आहे. लसूणसुद्धा मी या लोणच्यामध्ये टाकणार आहे. आणि लोणच्यामध्ये लसणाची टेस्ट जी असते ती खूपच छान लागते. ज्यावेळेस आपलं लोणचं मुरतं त्यावेळेस आपण लसूणसुद्धा घेऊन खाल्ला की त्याची टेस्ट खूप छान येते लागते. आणि म्हणूनच यामध्ये मी लसूणसुद्धा घातलेलं आहे, बघू शकता. आणि आता आपण आपलं हे जे आपण भाजून घेतलं आहे व्यवस्थित छान असं आपण हे भाजून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी लसूण घातलेला आहे, निवडलेला लसूण जो आहे तो मी यामध्ये घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता यामध्ये आपण मेथी दाणे जे आहे ते सुद्धा मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, पण इथे मेथी दाणे दिसत आहे हे मी टाकलेली आहे यामध्ये. आता यामध्ये आपण हिंग टाकून घेतलं आहे, जेणेकरून आपलं जे लोणचं आहे ते हिंगाने सुद्धा जास्त काळ टिकण्यास मदत होते, म्हणून आपण हिंगसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि मोहरीची डाळ जी आहे ती निवडून स्वच्छ करून मी मोहरीची डाळ विकत आणलेली आहे, ती डाळ यामध्ये मी टाकली आहे, बघू शकता. एवढी डाळ मी यामध्ये घातलेली आहे. आणि आता यामध्ये मी लोणचे मसाला जो आहे तो घालणार आहे. रामबंधूचा लोणचे मसाला आहे तो घातला आहे. आणि यामध्ये सुद्धा मोहरीची डाळ असते, पण मग मी अजून जास्त मसाला व्हावा यासाठी मोहरी डाळ जास्त घातलेली आहे, बघू शकता. संपूर्ण पुडी मी यामध्ये टाकून घेतली आहे. 100 कैरीला 1 पुडी वापरली जाते, पण मी संपूर्णच पुडी वापरलेली आहे. तिखटपणा येण्यासाठी जास्त मसाला मी वापरलेला आहे यासाठी. आणि आता यामध्ये आपलं घरचं सुद्धा मी वाळलेली लाल मिरची जी आहे ती दळून घेतलेली होती, ती सुद्धा 1 चमचाभर टाकलेली आहे. आता हे सर्व आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तिखटसुद्धा हे लोणचं झालं पाहिजे, म्हणून मी यामध्ये संपूर्ण 1 पुडी टाकून घेतलेली आहे. आणि मसालासुद्धा आपल्या लोणच्याला जास्त लागला पाहिजे, म्हणून आपण यामध्ये मोहरीची डाळ जी आहे ती टाकून घेतलेली आहे. आणि एकीकडे आपण हे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, हे मोहरीचं तेल आहे, हे मी गरम करायला ठेवलं होतं. आणि थोडंसं गार झाल्यानंतर आता आपण हे यामध्ये टाकून घेणार आहे. आपण अगोदरच तेल तापायला ठेवलं आणि आपल्या बोटाला चटका बसताना नाही इथपर्यंत आपण तेल जे आहे ते असं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच आपण ते यामध्ये टाकायचं आहे, बघू शकता. अशा प्रकारे आपण हे सर्व मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लोणचे करताना तेल अगोदर गरमच करायचं आहे आणि नंतरच ते थंड झाल्यानंतरच ते टाकायचं आहे, जेणेकरून आपलं लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकतं आणि लवकर खराब होत नाही, म्हणून आपण तेल गरम करूनच टाकायचं आहे. आणि मोहरीचं तेलसुद्धा तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. मोहरीच्या तेलाने आपलं लोणचं जे आपण करतो त्याला टेस्ट अशी वेगळी येते, म्हणून आपण हे मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि मोहरीच्या तेलाने आपलं लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकतं, वर्षभर आपलं हे लोणचं टिकतं, बघू शकता. अशा प्रकारे आपण हे तेल यावर टाकलं आहे. संपूर्ण तेल टाकलेलं नाही आहे, काही तेल मी साईडला काढलेलं आहे. मी यामध्ये 1 लिटर तेलाचा वापर केला आहे, कारण लोणच्यासाठी तेल जे आहे ते जास्त हवं असतं, म्हणून मी यामध्ये 1 लिटर तेलाचा वापर केलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे हा सर्व जो मसाला आहे तो असा आपण
लोणच्यावर टाकून घेतलं आहे, लोणच्यांच्या कैरीच्या फोडीवर. आणि यानंतर यामध्ये गूळ घातला आहे. गूळ जो घातला आहे तो थोडीशी वाटीभर गूळ घातला आहे आणि थोडासाच गूळ होता तो, आणि त्याचं मी फोडून घेतलेला आहे आणि तो वाटीभर झाला आहे. त्याच्यावर मी यामध्ये टाकून घेतला आहे. थोडासाच आपण ह्याच्यामध्ये गूळ घालणार आहे, त्याने टेस्ट पण आपल्या लोणच्याला छान येते. म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते आंबट गोड लागतं, तिखट पण लागतं आणि छान होतं. अशा प्रकारे आपण हे सर्व असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो सर्व आपल्या या लोणच्यांच्या फोडीला लागेल. अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये बारीक मिठाचाच वापर केला आहे, जेणेकरून ते आपल्याला झटपट खाता येईल. आणि जाड मीठ जर टाकलं तर ते जास्त विरघळेपर्यंत जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी यामध्ये बारीकच मीठ घातले. बारीक मिठाने आपल्याला लगेचच ते खाण्यासाठी सुद्धा लवकर तयार होतं. आणि आता हे सर्व तेल जे आहे ते आता मी सर्व यामध्ये टाकून घेणार आहे. होऊ शकता अशा प्रकारे हे तेल जे आहे हे सर्व मी यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि तेल टाकल्यानंतर आपलं हे लोणचं जे आहे ते सर्व तयार झालं आहे. आता हे आपलं बरणीत भरण्यासाठी संपूर्ण लोणचं तयार झालं आहे आणि वर्षभर आपल्याला खाण्यासाठी आपला हा लोणच्याची रेसिपी जी आहे ती संपूर्ण तयार झाली आहे, बघू शकता. आणि अशा प्रकारे मी ते मिक्स करून घेतलं आहे. आणि बघू शकता आपला मसाला जो आहे तो सर्व या फोडीला लागला आहे आणि भरपूर आपला मसाला तयार झाला आहे. असे लोणच्याची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. अशा प्रकारे तेल टाकल्यानंतर आपण हे सर्व असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आपण ज्यावेळेस बरणीत भरतो त्यावेळेस सुद्धा आपण दररोजच लोणचं जे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. बरणीत टाकल्यानंतर सुद्धा आपण ते रोज चेक करून आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं हे तयार झालं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.